गाईस आता मी शेतात आलोय आणि बघा इथं केळीच्या फण्याला बघा बाबांनी कसं गुंडललं आहे फडक्यानी. बघा तिन्ही फण्याला गुंडललं बघा बरोबर. कारण की आता वागलू वगैरे ना कुठलाही वागलू खारते वगैरे काय एक केल्यावर खाणार नाही. मग आता केल्यावर फुकट जाणार नाही. आता आपल्याला केळी नीट भेटतील खायसाठी. आणि शेतातलं पाणी बघा आटत चाललंय आता. परत पाऊस पडला त्याने भरलेलं ना आता आटत चाललंय बघा पूर्ण. आणि आज पण कोंबड्या सोडलं तुम्हाला दाखवतो. पिल्ली आपली किती हुशार झालेत एकदम. आता फक्त 7 पिल्ली बाकी आहेत. 10 मधली 4 मेली. कारण की ते थंडी पण आली ना मध्येच म्हणून मग ती वादबीत यायला लागली त्यामुळे मग ती मरायला लागली. आणि आता 10 मधली 2-3 पिल्ली तरी मरतातच. काय करू शकत नाही त्याला. तुम्हाला दाखवतो मी 6 पिल्ली किती हुशार झालेत ती. गाईस हा बघा आपला टँक. मी टँकमध्ये 2 गप्पी फिश सोडलेत. दोन्ही पण प्रेग्नेंट आहेत. आणि बघा आता ते थोडंसं पाण्यातलं जे काय घाण असेल ते सगळे खाऊन टाकतील ते. मग पण श्रीम टाकू याच्यात. बाकी सगळं प्रॉपर एकदम. ही बघा आपली पिल्ली मस्तपैकी हुशार आहेत सगळी पिल्ली एकदम. ती बघा कशी धावतात वगैरे बघा सगळी प्रॉपर एकदम. गाईस बघा आपण ब्रोकली आली ना ती बघा 1-2 रोप आलेत. 3 आणि बघा इथे काय 4 रोप आलेत. 4 रोपं अजून येतील. हळूहळू फुटतील ते सगळी रोपं. याची त्यांना फवारणी करायची थोडी पाणी टाकायचा. बस काही जण आता पण थोड्या दिवसात आपल्या गावठी कोंबडीची पिल्ले भेटते बघू. आमच्या साईडला एक गाव आहे नांदगाव करून. तिथे आहे तिशी पोल्ट्री आहे वाटतं असं मला बोललं होता. तर बघू आपण एकदा जाऊन कोणाला मित्राला विचारू. अरे तुमचं कोण ओळखीचं असेल तर त्यांनी मला कमेंट करा. मला मेसेज करा आणि सांगा की त्यांची तर गावठी पण एकदम ओरिजिनल गावरान कोंबडीच पाहिजे. हा क्रॉस वगैरे डीपी क्रॉस वगैरे काहीच नको. एकदम ओरिजिनल गावठीच कोंबडी पाहिजे. तर आम्ही पिल्ले घेऊ. तर बघा कोणच्या ओळखीचं असेल तर मला डायरेक्ट मेसेज करा. मी त्याच्याशी बोलतो कॉन्टॅक्ट करतो. आणि आता मी 4-5 दिवसात जाईन मी कुर्ल्याला. तिथून एकदम प्रॉपर एकदम भारी क्वालिटीचे मेल फिमेल बेटा फिश घेईन आणि श्रिम घेईन. आणि श्रिमची आपण एकदम प्रॉपर ब्रीडिंग करू आणि बेटा फिशची पण करू. आणि गप्पी फिश तर आपण त्या टँकमध्ये सोडून देतात. मग ते आपल्या ब्रीड होत राहतील. आणि तरी जानेवारी-फेब्रुवारीमध्ये एकदम सेल करू एकदम सगळ्यांना. आणि किती प्रॉफिट येतं बघू. आता तुम्हाला एरिया ना पनवेलमध्ये चालू आहे 50 रुपीजला एक पीस गप्पी फिशचा आणि 100ला पेर. तर आपण त्याच्या कमीच रेटने विकू. नाही तर आपण त्यांनाच जे दुकानावर त्यांनाच विकू. नाही तर बघू कुठले कस्टमर मिळेल त्यांना विकू आपण. पण ज्या 100 रुपये आहेत ना त्याच्या कमीच रेटने विकू पेर. जेव्हा जास्त डझन घेतलं तर त्यांना पण अजून कमी करू. बघू आता अजून फेब्रुवारीमध्ये लय वेळ अजून. आणि तर हा ब्लॉग मी इथे सेंड करतो. बाय.